एक वैचारिक चळवळ होती, आता तर लोक चळवळ झालेली आहे. मित्रांनो, देशामध्ये 28 राज्य आहेत. तिथं आता ते खेडेकर साहेबांच्या माध्यमातून होते. या आज आपण केंद्रीय व्यवस्थाची बघता आपण ते बेकरे साहेब असतील आणि त्यांचा मुद्दा 10वीला होता. ते थोडं शिक्षकाची काय वागणूक असते या वागणुकीमुळे त्याच्यानंतर उत्तर भारताची कार्य इलेक्ट्रिक शेती असतील आणि या विचारांसाठी जिजाऊ जन्मोत्सव सुरू केला. छोट्याशा वाड्यामध्ये वाड्याच्या बाजूला होणारा जन्मोत्सव आज इथं लाखो लोक आपण साजरे करत आहोत. एक आपण पाहिलं की आपल्या समाजाला शिक्षण आवश्यक आहे, व्यावसायिक शिक्षण ते शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आम्ही ग्रामीण भागात काम करत चॅरिटी करता कोणाच्या शहरातील संस्था असू द्या त्या ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्था आहेत. सर्वांना संस्नेह जय जिजाऊ. सर्वप्रथम सर्वांना आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव 2026च्या खूप खूप सदिच्छा. आपण पाहतात सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन दरवर्षी करत असतो. सुरुवातीला जेव्हा जिजाऊ जन्मोत्सवाचं आयोजन व्हायचं तेव्हा बसायला खाली जागा नव्हती, पडम नव्हते. तेव्हापासून जिजाऊ जन्मोत्सव सुरू झालेला आहे. तर त्याची आपण आज सर्वांनी आढावा घेतलेला असेल की आज प्रचंड मोठा डोम उभारलेला आहे. खाली खुर्च्या आणि मॅटिंग अशी प्रचंड व्यवस्था केलेली आहे आणि लाखोंच्या जनसमुदाय आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाचा आनंद घेत आहे. महाराष्ट्रासह भारतातून पूर्ण जगातून जिजाऊ भक्त या सोहळ्याची 12 जानेवारीची आतुरतेने वाट पाहत असतात आणि तो आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आनंदाने सर्व साजरे करत आहात आणि सर्व इथे जिजाऊ चरणी नतमस्तक झालेले आहे. आज सकाळपासून 3 सत्रात कार्यक्रम झाले. सुरुवातीला सकाळी शाहिरांचे पोवाडे, नंतर मग आपल्या महाराष्ट्र किंवा जिल्हा स्तरावरील पुरस्कारांचे वितरण झालेले आहे आणि जो सदनंतरचा म्हणजे शेवटचे सत्र म्हणजे जे आदरणीय